काही माणसं एखाद्या क्षेत्रात मोठं काम करून थांबत नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्वच इतकं बहुरंगी असतं की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची एक नवी ओळख आपल्यासमोर येत असते. नीलम किर्लोस्कर हे असंच एक बहुआयामी व्यक्तिमत्व. शिक्षण क्षेत्रात काम करणारी एक समर्पित शिक्षिका, मुख्याध्यापिका, रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शन करणारी कलावंत, संगीताची जाण असलेली रसिक आणि गायिका, सामाजिक उपक्रमात सहभागी होणारी कार्यकर्ती आणि या सगळ्या पलीकडे कुटुंबाला प्रेमाने बांधून ठेवणारी पत्नी, आई आणि आजी. नीलमताईंचा जीवन प्रवास म्हणजे नाशिकच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक सुंदर पटच म्हणावा लागेल. नीलमताईंचा जन्म आणि बालपण मुंबईच्या दादरमध्ये गेलं. 6 मोठ्या बहिणींमध्ये त्या सर्वात धाकट्या. त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झालेले वास्तुविशारद. किंग जॉर्ज या शाळेत नीलमताईंचं शिक्षण झालं आणि पुढे त्यांनी रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळा आणि महाविद्यालयीन जीवनापासून त्यांना रंगभूमीची आवड होती. रुईया आणि विल्सन महाविद्यालयांमध्ये नाट्यस्पर्धा होत असत. निशिकांची नवरी या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. या नाटकाचे दिग्दर्शक होते ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर. त्यानंतर त्यांनी पाणीग्रहण, भंगलेल्या मूर्ती या आणि अशा अनेक नाटकातही भूमिका केल्या आणि पारितोषिकं मिळवली. पुढे त्यांना आकाशवाणी मुंबईच्या नभोनाट्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. श्रेष्ठ अभिनेत्री लीला चिटणीस यांनी दिग्दर्शित केलेल्या श्रुती मालिकेतही त्यांनी काम केलं. याच काळात पुढे मराठी रंगभूमीवर मोठं नाव कमावणाऱ्या विजया जयवंत म्हणजेच नंतरच्या विजया मेहता यांच्यासोबत त्यांचा रंगप्रवास घडला. आशा भेंडे, लीला चिटणीस, विजया मेहता अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी त्या काळी नाट्यक्षेत्र गाजवलं. पण आयुष्याने त्यांच्या वाट्याला एक नवं शहर लिहिलं होतं, नाशिक. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी डॉक्टर शरद किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या नाशिकमध्ये आल्या. डॉक्टर शरद किर्लोस्कर यांनी नाशिकमध्ये पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू केली होती. नव्या शहरात नव्या संसाराची सुरुवात करताना त्यांना मोठी बहीण कुसुम गुप्ते यांचा आधार मिळाला. कुसुम गुप्ते या प्रसिद्ध डॉक्टर वसंतराव गुप्ते यांच्या पत्नी होत्या. मुंबईच्या सांस्कृतिक वातावरणातून आलेली ही तरुण स्त्री नाशिकमध्ये आली आणि हळूहळू नाशिकच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्या काळच्या बॉईज टाऊन स्कूलमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं. शाळेत जाण्यासाठी त्या टांग्यातून जात असत. त्या काळची ही आठवण आज ऐकताना जणू जुन्या नाशिकचं एक चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं. पुढं त्यांनी न्यू हायस्कूलमध्येही अध्यापन केलं. यानंतर त्यांचा संबंध नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलशी आला. पुढे याच शाळेची ओळख रंगूबाई जुन्नरे हायस्कूल म्हणून झाली. शिक्षिका म्हणून काम करत असतानाही त्यांना स्वतःचं शिक्षण पुढे नेण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी BEdचं शिक्षण पूर्ण केलं आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं. शाळेत त्यांच्या कार्याला आता आणखी व्यापक दिशा मिळाली. शांता घाणेकर आणि नीलम किर्लोस्कर या दोघींनी या शाळेच्या सुरुवातीच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान दिलं. मूल्यनिष्ठ विचार, सर्जनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेवरचा विश्वास या गोष्टी त्यांच्या कामातून सतत जाणवत राहिल्या. त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी केवळ विषय शिकवले नाहीत,
तर विचार करायला, स्वतःची क्षमता ओळखायला आणि आत्मविश्वासाने पुढे जायला शिकवलं. शांता घाणेकर निवृत्त झाल्यानंतर नीलमताईंनी मुख्याध्यापिकेची जबाबदारी स्वीकारली. जवळपास 10 वर्षे त्यांनी हे पद सांभाळलं. या काळात त्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या समितीवरही कार्यरत होत्या आणि संस्थेच्या भविष्यासाठी दूरदृष्टीने काम करत होत्या. 1996 मध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. पण त्यांच्या आयुष्यात निवृत्ती हा शेवट नव्हता, तो एका नव्या पर्वाचा आरंभ होता. रंगभूमी हा त्यांच्या मनातला तर कायमचा रंग. नीलमताईंच्या आयुष्यात रंगभूमी आली ती अगदी लहानपणापासून. मुंबईत असतानाच नाटकात काम करणारी ही तरुण मुलगी नाशिकमध्ये आल्यानंतरही रंगभूमीपासून दूर गेली नाही. नाशिकमध्ये त्यांनी अनेक नाटकात अभिनय केला. काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं. सोनेरी चौकट, नवी जाणीव, भातुकली, पद्मश्री धुंडीराज अशा विविध नाटकांमध्ये भूमिका करत राहिल्या. सन 1965 मध्ये वैजयंती या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी नीलमताईंना रौप्य पदक मिळालं. रंगभूमीवर त्यांची ओळख एक समर्थ अभिनेत्री म्हणून दृढ झाली. लोकहितवादी मंडळासारख्या संगीत आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांशी त्या जोडल्या गेल्या. इथेही नाटकं बसवणं, नाट्यशिबिरं आयोजित करणं, नवोदितांना मार्गदर्शन करणं, अभिनयाची कार्यशाळा घेणं या सगळ्या कामात त्या उत्साहानं सहभागी होत. आणि त्यांच्या या रंगप्रवासातील एक महत्त्वाचा धागा जोडला जातो तो मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक, कवी आणि नाटककार वा शिरवाडकर आपल्या लाडक्या तात्यासाहेबांशी. अथेल्लोमध्ये त्यांनी बाबूराव सावंत, दत्ता भट, वसंतराव जहागीरदार, दत्ता नाडगौडा या महान नाट्य कलाकारांसोबत काम केलं. विदूषकमध्ये हेमंत टकले आणि अनंत कुबल यांच्यासोबत त्यांनी भूमिका साकारली. तात्यासाहेबांच्या नाटकांचे व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग होण्यापूर्वी नाशिकमधील त्यांच्या नाट्यगटाकडून अनेक नाटकांचे प्रयोग केले जात असत. या प्रक्रियेत नीलमताईंचा सक्रिय सहभाग होता. रंगभूमी त्यांच्यासाठी केवळ अभिनय नव्हता. नाटक पाहणं, त्यावर विचार करणं, कलाकारांना समजून घेणं आणि नव्या प्रयोगांचा आनंद घेणं ही त्यांची जीवनशैली होती. नाशिकमध्ये येणारे जवळजवळ सर्व महत्त्वाचे व्यावसायिक नाट्यप्रयोग त्या आवर्जून पाहत. म्हणूनच नीलमताईंची रंगभूमीशी असलेली नाळ केवळ एका काळापुरती नव्हती, ती त्यांच्या व्यक्तिमत्वातच रुजलेली होती. रंगभूमीबरोबरच संगीत हा त्यांच्या जीवनाचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं होतं. काही कार्यक्रमांमध्ये त्या हलकी मराठी गाणीही सादर करत असत. डॉक्टर सुमन माटे यांनी सुरू केलेल्या भजनी मंडळातही त्या सहभागी होत. या मंडळाचे कार्यक्रम विविध ठिकाणी होत आणि पंचवटीतील काळाराम मंदिरात रामनवमीच्या दिवशी होणाऱ्या भजनात त्यांचा नियमित सहभाग असे. त्यांची संगीताची जाण केवळ गाण्यापुरती मर्यादित नव्हती. उत्तमोत्तम संगीत ऐकण्याची त्यांना विलक्षण आवड होती. महान गायक वादकांच्या मैफिली त्या आवर्जून ऐकत आणि त्यांचे विशेष आवडते गायक होते पंडित जसराज. शिक्षण, नाटक आणि संगीत यांच्यासोबतच नीलमताईंच्या व्यक्तिमत्वात सामाजिक जाणीवही खोलवर होती. नाशिक जिमखान्यातील स्त्री मंडळातही त्या सक्रिय होत्या. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी काम करणाऱ्या या उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला. पुरुष पात्रविरहित अनेक नाटके बसवली. त्या नाशिक जिमखान्यात अनेक वर्षे बॅडमिंटनही खेळत होत्या. 1996 नंतर रोटरी क्लबशी जोडल्यावर त्यांच्या सामाजिक कार्याला आणखी एक व्यासपीठ मिळालं.
त्या रोटरी क्लबच्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी समाजोपयोगी अनेक प्रकल्प राबवले. नीलमताईंना माणसं जोडायला आवडत. त्यांच्या मैत्रिणींचे वेगवेगळे समूह होते. साहित्य रसिका या समूहातून नवीन लेखकांची पुस्तकं वाचली जात, त्यावर चर्चा होत. काही मैत्रिणी रमी खेळण्यासाठी नियमित भेटत, तर काही जणी जवळच्या बागेत फक्त गप्पा मारण्यासाठी भेटत. ही साधी वाटणारी गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग होती. कारण मोठं काम करणाऱ्या माणसाला आयुष्य जगण्यासाठी मोठ्या व्यासपीठाचीच गरज असते असं नाही. कधी पुस्तकांच्या चर्चेत, कधी मैत्रिणींच्या गप्पात, कधी संगीताच्या मैफिलीत आणि कधी घरातल्या साध्या स्वयंपाकघरातही आयुष्य तितकंच सुंदर असतं हे नीलमताईंनी जगून दाखवलं. आणि वय वाढलं तरी नवं शिकण्याची त्यांची उत्सुकता कमी झाली नाही. त्यांनी टॅबलेट वापरायलाही शिकून घेतलं. पॉडकास्ट ऐकणं, संगीत ऐकणं या नव्या गोष्टीही त्यांनी सहज स्वीकारल्या. नीलमताईंच्या या रंगप्रेमाशी माझीही एक आठवण जोडलेली आहे. साहित्य रसिका मंडळाने आयोजित केलेल्या माझ्या द्रौपदी बोलते या एकपात्री प्रयोगाला नीलमताई उपस्थित होत्या. प्रयोग संपल्यानंतर त्यांनी माझ्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं. त्यांच्या त्या कौतुकात केवळ एका प्रेक्षकाची दाद नव्हती, ती होती एका अनुभवी रंगकर्मीची दुसऱ्या रंगकर्मीला दिलेली जाणीवपूर्वक आणि मनापासूनची पावती. रंगभूमीची भाषा जाणणाऱ्या नीलमताईंनी माझ्या प्रयत्नांना दिलेली ती दाद माझ्यासाठी विशेष होती. आज त्यांच्या जीवन प्रवासाकडे मागे वळून पाहताना त्या छोट्याशा प्रसंगाचाही अर्थ अधिक मोठा वाटतो. कारण काही माणसं स्वतःची कला जगतातच, पण दुसऱ्याच्या कलेला दाद देण्याची उदारताही त्यांच्यात असते. नीलमताई तशाच होत्या. जगाने नीलम किर्लोस्कर यांना अनेक रूपात पाहिलं. एक शिक्षिका म्हणून, मुख्याध्यापिका म्हणून, रंगभूमीवरील अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून, संगीतप्रेमी म्हणून, समाजकार्याशी जोडलेली स्त्री म्हणून, रसिक, मैत्रिणी आणि सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणून. पण त्यांच्या मुलांसाठी त्यांचं सर्वात मोठं रूप होतं आईचं. नीलम किर्लोस्कर यांच्या संसार वेलीवर 2 सुंदर फांद्या फुलल्या, मुलगा आणि मुलगी. त्यांचा मुलगा मिलिंद किर्लोस्कर वैद्यकीय क्षेत्रात असून न्यूरोसर्जन डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. आईच्या कलेचा, संवेदनशीलतेचा आणि माणसांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा वारसा त्यांच्या आयुष्यातही दिसून येतो. त्यांची मुलगी आदिती घाणेकर हिनेही आपल्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. विवाहानंतर ती चेन्नईत स्थायिक झाली आणि गेली सुमारे 20 वर्षे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन क्षेत्रात समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. या क्षेत्रातील तिच्या उल्लेखनीय कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली आहे. कोविडनंतर ती कुटुंबासह नाशिकला परतली असून सध्या तिचे काम प्रामुख्याने ऑनलाईन सुरू आहे. आई नीलमताईंच्या कला क्षेत्रातील समृद्ध प्रवासापासून पुढच्या पिढीने आपल्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. हीच त्यांच्या संस्कारांची कदाचित सर्वात सुंदर पावती म्हणावी लागेल. त्यांची मुलगी आदिती घाणेकर यांच्या आठवणीतून नीलमताईंची हीच सर्वात हळवी आणि खरी ओळख समोर येते. आदिती सांगतात, आई वडिलांचं नातं हे अतिशय जिव्हाळ्याचं होतं. आई वडिलांची जवळची सोबती आणि आधार होती. आपल्या मुलांसाठी ती त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी ताकद होती. त्यांनी कोणतंही स्वप्न पाहिलं तरी आईने त्यांना प्रोत्साहन दिलं. तिच्या त्यागाने आणि कष्टाने त्यांच्या आयुष्याचा पाया मजबूत केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने त्यांना लवचिकता, माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा अर्थ शिकवला. हीच तिची खरी शिदोरी होती. आणि म्हणूनच
नीलमताईंच्या आयुष्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जगासाठी त्या नीलम किर्लोस्कर होत्या, पण आपल्या मुलांसाठी त्या त्यांच्या आयुष्याचा सर्वात भक्कम आधार होता, आई. आणि म्हणूनच कदाचित एखाद्या व्यक्तीचा वारसा तिच्या पदांमध्ये, पुरस्कारांमध्ये किंवा केलेल्या कामांच्या यादीत नसतो. तो असतो तिने आपल्या माणसांच्या मनात काय रुजवलं यात. नीलमताईंनी आपल्या आयुष्यात कलेची जाण, शिक्षणाची मूल्य, संगीताची संवेदना, माणसाशी जोडलेपण आणि प्रेमाची ऊब रुजवली. म्हणून त्यांची आठवण म्हणजे केवळ एका बहुआयामी स्त्रीची आठवण नाही. ती आहे एक सुंदर, समृद्ध आणि सुरेल आयुष्य जगलेल्या नीलमताईंची आठवण. 18 जून 2025 रोजी वयाच्या 87व्या वर्षी नीलमताई किर्लोस्कर यांचं निधन झालं. जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या कलासक्त व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास त्यांच्या कार्याच्या स्मृतींमधून कायमच जिवंत राहील. त्यांच्या कलाप्रवासाला आणि समृद्ध व्यक्तिमत्वाला मनःपूर्वक आदरांजली. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला. धन्यवाद. नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.